माझे नाव लक्ष्मण रामहरी कदम, जे आज मी टाळाठोक आंदोलन केलेलं आहे जनतेला सुविधा मिळण्यासाठी व मी एक चालू ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आहे। प्रत्येक सरपंच यांची बघतच नाही, वाटच नाही तर काय करायचं। किती वर्ष झालं वाटणार? 15-16 वर्षाचे मोडणे झाले। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। आकुंबे तालुका माळा जिल्हा सोलापूर हायवेच्या लगत असणारं हे गाव आणि ह्या गावाला ग्रामपंचायत छोटी का असणार, परंतु या ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे आणि काम बंद आंदोलन असं नोटीस सगळीकडे पाठवलेलं आहे। त्यांनी संबंधित डिपार्टमेंट असेल यांना पाठवले आहेत। यांची भूमिका एकच आहे की ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या काय समस्या आहेत, पण ग्रामपंचायतीला कुलूप लावणे हे योग्य आहे का हे सध्या प्रश्न विचारला जातोय। या संदर्भात आपल्यासमोर जे आंदोलक आहेत ज्यांनी या ग्रामपंचायतीला कुलूप लावलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, कशा अनुषंगाने आपण ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे? कुलूप लावलेला आहे, वारंवार विनंती करून सांगितलेलं आहे। गावातील रस्ते, वाड्या वस्त्यावरील रस्ते खड्डेमय झालेले आहेत, अपघात झालेले आहेत, एक जणाचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत। वारंवार विनंती करूनही काय सुविधा झाली नाही, फक्त घरपट्टी पाणीपट्टी वसूल होती आणि सुविधा होत नाही ती। किती दिवसापासून ही समस्या भरपूर दिवस, मी 3 महिने मी झाले सांगतोय। 3 पावसाळा पूर्णच गेला, मी सांगतोय खड्डे बुजवा, फक्त खड्डे बुजवा, रस्ते करणा, फक्त खड्डेमय। सध्या ग्रामपंचायतीकडे निधी नाही असं बी काय बी बोललं जातं, पण निधी तुम्ही माणसाकडनं घेताय, पैसे सगळ्या जनतेकडून पैसा घेताय। एक्सपायर झालेला असलं तर त्यांचं ते दाखला देत नाही, त्याची खनपट्टी काय पाणीपट्टी पूर्ण भरून घेताय तुम्ही, दाखला देत नाही त्याशिवाय। ती पैसा कुठं जातोय? आरो प्लांट आहे त्याचा पैसा, तुम्ही जर लाईट एक बल्ब बसवला त्याचा चेक काढून लगेच 4 बल्ब बसवले त्याचा चेक काढताय, ती निधी होतोय। मग सुविधा काय? आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहत नाही, आमच्या गावात राहतोय निधी, आमच्याच गावातला आहे। आता संबंधित झाला निवेदन कोणाकोणाला दिले तुम्ही? निवेदन दिलेलं आहे, पहिल्या जुट दिलं 1 नंबरला ग्रामपंचायत ग्रामसेवकला, 2 नंबर BDO साहेबाला, 3 नंबर पॉलिटिशियन आणि प्रांत अधिकारी कुर्डवाडी यांना। मागणी प्रमुख रस्त्यावरचे खड्डे, फक्त वस्त्यावर काय, दुसरे कोणाला अन्न पाणी मागत नाही ग्रामपंचायतीला कोण, फक्त मूलभूत सुविधा काय असते, वीज पाणी आणि रस्ते, ते बी खड्डेमय झाले रस्ते, चिखलमय। 1947ला भारत देश खरं तर स्वतंत्र झाला, परंतु खेडेगावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जैसे तेच आहेत आणि नागरिकांचा हाच आरोप आहे की मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या, ते मात्र या ठिकाणी मिळाले पाहिजेत। काय सांगाल, कधी कुलूप लावले ग्रामपंचायत? आज सकाळी 9:30च्या टायमाला। भाऊसाहेब ग्रामसेवक किंवा सरपंच उपसरपंच किंवा बॉडीतील लोकांनी काय म्हणले तुम्हाला, काय आश्वासन दिलं? काय बोलले नाही त्यांनी, काय बोलले नाही, काय नाही, आणि कोणी हजरच नाही ते झालेले। आम्ही वारंवार उपसरपंच आहेत इथं, डेप्युटी सरपंच आहेत। काय तुमची मागणी काय नाही? मागणी काय, जी काय रस्ते आहे ती शासनाच्या निधी काय आले ते निधी रस्ते बिस्ते करून घ्यावेत, काय असेल ती। पाणी आता जवळजवळ 1 कोटीचं काम येऊन बी 4 महिने झालं, पाणी प्रत्येक गावाला पाणी चालू झाले, मग आमच्या गावाला का पाणी चालू होत नाही। ज्या जुन्या विहिरी आहेत ते नवीन विहीर खोदायची, ती जुनीच विहिरीचं दुरुस्ती केले आणि तसं राहिलं नाही। पाणीचं जुन्या टाकीत पाणी सोडायचं निवेदन चालू केलं, पण ती उद्या पाण्याची शक्यता आहे ती टाकी, मग त्याचा जबाबदार कोण आहे? मग आणि लोकांना पाणी मिळावं हीच आमचं, दुसरं काय नाही। तर सध्या तर मूलभूत ज्या सुविधा आहेत त्यासाठीच हा लढा चालू आहे, त्यामुळे आकुंबे ग्रामपंचायतीला समजतांनी या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे आणि काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर शासन किंवा प्रशासन असेल याकडे कुठल्या गोष्टीनं बघते। आपल्यासोबत येथील उपसरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। शिवाजी भारती, उपसरपंच आकुंबे। साहेब, ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांना देणं हे ग्रामपंचायतीचं सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक असलं यांचं काम असतं, परंतु ते सुविधा त्यांना मिळत नाहीत असा आरोप केला जातो। हे खरं आहे, आमच्या विरोधी ग्रामपंचायती विरोधी जे नेते आहेत त्यांनी ग्रामपंचायतीला टाळाठोक आंदोलन या ठिकाणी आज केलेलं आहे। त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत, त्या आम्हाला जर निधी मिळाला, आमच्याकडे जर पैसा आला तर आम्ही ह्यांची कामं पूर्ण करू। निधी तसं प्रोसिजर कुठं प्रस्ताव कुठं मांडला आहे का निधीसाठी? तसा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि ती आल्यानंतर पहिलं काम, या ज्या मागण्या आज त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही तोडगा लवकरच काढू। तशा अनुषंगानं तुम्ही काय त्यांना निवेदनाचं पत्र किंवा आश्वासनाचं पत्र वगैरे देणार आहात का, जेणेकरून जे कुलूप लावले ते निघेल आणि कामकाज चालू होईल?
या संदर्भात काय तुम्ही आश्वासनचं लेटर वगैरे देणार आहेत का? मी जे आज 2 शब्द बोलतोय किंवा सांगतोय त्यांना, तर त्यांनी आमच्यावर त्यांचा विश्वास आहे आमच्यावर, पण आमच्याकडे पैसा आला ग्रामपंचायतकडे की पहिली कामं ही केली जातील. आकुंबे ग्रामपंचायत आहे, हे छोटंसं ग्रामपंचायत असेल, पण मूलभूत जे आहेत नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत हे देणं मात्र ग्रामपंचायतीचं प्रशासनाचं काम असतं. याकडे कुठल्या पद्धतीनं बघितलं जातं आहे, नक्की याची दखल घेईल जाईल का, हे ग्रामपंचायतीला टाकलेलं टाळं ठोकलेलं कुलूप हे निघेल का आणि त्याच्या सुविधा नागरिकांच्या आहेत ते मिळतील का? अर्जुन बाबू चव्हाण, आकुंबे. बरं, तुमची काय समस्या आहे? समस्या म्हणजे मी पालवण येतोय तिकडं. बरं, कशामुळे लांब नाही येत आहे? काय वाटच नाही तर काय करायचं. किती वर्ष झालं वाट नाही? 15-16 वर्षाचे मोडणं झाले. तर आता आमचा आमदार आला त्याला 40 वर्ष, म्हणजे 10-12 निवडून आलाय, पण मुरुम नकावा टाकला नाही वाटेने. बर, हे तातडीने झालं पाहिजे. बर, आणि नसलं तुम्ही मी बघायला धावतो. बर. दुसरा रस्ते कुठले झालेत का चांगले? आता दुसरे हवाई शिवचा झालाय भावने बसला. शिवरनं वाट निघत नाही म्हणते ती. मग आता शिवने वाट परितवाडीला केली, गेले का नाही. प्रत्येक सरपंच येईल ती बघतच नाही.